थंबनेलला नाव पाहून विचारात पडला ना कशी असेल रेसिपी। नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। तर बघा, आज करते मी पॉकेट सिमला। खूप साऱ्या यूट्यूबला सिमला मिरचीच्या रेसिपी आहेत, पण ह्या पद्धतीची सिमला मिरचीची रेसिपी तुम्ही नक्कीच पाहिली नसेल, ही गॅरंटी देऊन सांगते। तर त्यासाठी बघा काय केले, पाव किलो सिमला मिरची घेतली आहे। स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि अशा मधोमध अशा चिरून घ्यायच्यात आणि त्याचा बीचा जो भाग आहे ना तो बरोबर आपल्याला काढून घ्यायचा आणि परत एकदा पाण्यातून काढायच्यात, म्हणजे ते बी वगैरे सगळ्या निघल्या जातात। तर आता ना त्यासाठी आपल्याला सिमला मिरचीमध्ये जे आपल्याला सारण करून भरायचं आहे त्यासाठी आपण मसाला करतोय। तो शेंगदाणे घ्यायचे भाजून, खोबरं तुमच्या आवडीनुसार थोडंफार टाकू शकता, अगदीच टाकण्याची काही जास्त गरज नाही आहे। सॉरी। तर बघा, खरपूस असे शेंगदाणे ना तेल मी का टाकले, खरपूस असे भाजले गेले पाहिजेत आणि एक साधारण 1 ते 1.5 चमचा तीळ टाकलेत। आता इथे माझी काय मिस्टेक झाली की मी कढई खूप गरम झाल्यावर तीळ टाकले। तीळ सुरुवातीला भाजून घ्या, म्हणजे असे तीळ तडतडले जाणार नाही। तर लसूण टाकलाय साधारण 9 ते 10 पाकळ्या, जिरे टाकले आणि कोथिंबीर टाकले। तर आता याचं सगळ्याचं वाटण करून घेतले आपल्याला हे सिमला मिरचीमध्ये भरायचे त्यासाठी। तर आता धना पावडर टाकून घ्यायची आहे चमचाभर, साधारण पाऊण चमचा मिरची पावडर टाकली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ टाकायचे आणि लिंबू पिळून घ्यायचे थोडंसं चव येण्यासाठी। अशी व्यवस्थित असं सगळं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे। आता तुमच्याकडे किती मिरची करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही हे सारण करायचे। खूप जास्त सारण मी याच्यामध्ये भरणार नाही आहे, त्या पद्धतीनेच मी सारण बनवून घेतलेलं आहे। आता साधारण ना 2 ते 3 चमचे बेसन पीठ एका वाटीत घ्यायचे, ओवा टाकलाय, हळद आणि हिंग पावडर टाकायची थोडीशी आणि तेवढ्या बेसन पिठापुरतं चवीनुसार मीठ टाकून पाणी टाकून ॲड करून घ्यायचे। साधारण आपण ना भजी करण्यासाठी जे पीठ करतो किंवा आपण थालीपीठासाठी जे पीठ करतो त्या पद्धतीने तितकं पातळसर मी केलेलं आहे। तर आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि पीठ साईडला ठेवून द्यायचे। तर आपल्याला बघा आता सगळ्या सिमला मिरच्या ना अशा पद्धतीने भरून घ्यायच्या। ते तर खूप जास्त पण नाही गच्च भरायच्या, थोडीशी त्यांच्यामध्ये जागा राहील अशा पद्धतीने ह्या सिमला मिरच्या सगळ्या भरून घ्यायच्या। तर बघा, सगळ्या सिमला मिरचीमध्ये मी मसाला भरून घेतला आहे। पॅन ठेवलं आहे, साधारण 2 ते 2.5 पळी तेल टाकलेले आहे, मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे। मोहरी जिरे तडतडले की कढीपत्ता टाकायचा आहे आणि सगळ्या सिमला मिरच्या ज्या आहेत भरलेल्या मिरच्या त्या ठेवून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित अशा सगळ्या एकसारख्या अशा। मीडियम गॅस करायचा आहे आणि 1-2 मिनिट जरा वाफ येऊन द्यायची आणि आता एक आपल्याला याच्यामध्ये ट्विस्ट आणायचा आहे। तर आता काय ट्विस्ट करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, जे मी बेसनाचं मिश्रण केलं आहे ना, पॉकेट सिमला त्याला नाव का दिलं आहे, तर जे बेसनाचं मिश्रण केलं आहे ते त्या कोटिंगवर मसाला भरला आहे त्याच्यावर पूर्ण कोट करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्यातला मसाला जराही बाहेर निघणार नाही आणि एक वेगळा बेसनाच्या मिश्रणाने त्याला फ्लेवर येणार आहे। चव पण खूप, आपण जशी भरली मिरची तळून वगैरे करतो त्या पद्धतीची चव पण खूप छान येते। आतमध्ये सारण आणि वरून बेसनाचं असं कोटिंग, कोथिंबीर टाकलेली आहे। तर आता ना हे व्यवस्थित असं वाफवून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे पलटी मारायचं आहे, पण त्यासाठी बेसनाचं कोटिंग थोडंसं वाफळलं गेलं पाहिजे, तर त्यासाठी व्यवस्थित असं वाफवून द्यायचं आहे। तर बघा, सगळ्या मिरच्या मी आता पलटी मारून घेते। तर मधल्या ज्या होत्या तिथे गॅस जास्त लागतो त्यामुळे थोड्याशा करपल्या गेल्यात। तर काय होतं ना, भाजी म्हणजे सिमला मिरची वगैरे किंवा कोणतीही भाजी खूप गॅस कमी केला तर मग तिचा कलर चेंज होतो, तर त्यासाठी आपल्याला एकदम स्लो गॅसवर नाही करता येत। खालच्या बाजूने चांगल्या पद्धतीने शिजलं गेलं। तर अशा पद्धतीने बघा, परत आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायच्यात। आता बेसनाचं जे कोटिंग टाकलेलं आहे ते अगदी शिजलं गेलेलं आहे, खरपूस असा वास येतो मिरची शिजताना आणि अशा पद्धतीने माझी ही पॉकेट सिमला तयार झालेली आहे। तर यूट्यूबला आहे की नाही फर्स्ट टाईम ही रेसिपी, कमेंट्स करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
तुमच्या छान छान कमेंट्स पण करा. थँक्यू.